गुड मॉर्निंग स्टुडंट, श्री गणेश ज्युनियर कॉलेजमध्ये सर्वांचे स्वागत. आता जो मी विषय घेणार आहे फंडामेंटल कोर्सेसमध्ये, या फंडामेंटल कोर्सेसमध्ये जो सब्जेक्ट आपण शिकणार आहोत त्या सब्जेक्टचं नाव आहे फिजिक्स. सो ॲक्च्युअल सगळ्यांना एक बेसिक क्वेश्चन असतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मे बी आत्तापर्यंत आलेल्या अनुभवाविषयी मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल क्वेश्चन्स असतो की फिजिक्सचे क्वेश्चन्स बऱ्या प्रकारे टॅकल होत नाही. तर मे बी याला दोन कंडिशन असू शकतात. हे म्हणजे ॲज पर की माझा स्वतःचा पर्सनल व्ह्यू आहे. याच्यामध्ये मी दोन गोष्टी अशा सांगतो की एक तर विद्यार्थी फिजिक्स असं समजतात की फिजिक्स ॲक्च्युली हा खूप हार्ड टॉपिक आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आळस. फिजिक्स डोक्यात जातच नाही, मग करायचंच नाही, हा दुसरा सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला. पण ॲक्च्युअल फंडामेंटल कोर्सेस आणि इथून पुढं जो फिजिक्स आपण शिकणार आहोत तो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कारण की ॲक्च्युअल श्री गणेश ज्युनियर कॉलेज हे तुम्हाला तेच प्रोव्हाइड करत असतं जे विद्यार्थ्यांची गरज असते ती. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग करण्याची ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्सविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यासाठी काही बेसिक आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्या बेसिकच्याच लेक्चरला आता मी सुरुवात करतो. सो पहिला टॉपिक आहे, ज्या पहिल्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शन आपण घेणार आहोत, तिथं मी लिहून देतो इंट्रोडक्शन. आणि या इंट्रोडक्शनमध्ये मी जनरल माझं जे टीचिंग असतं त्या टीचिंग दोन वेळी असतं की तर मी एकटा बोललो तर त्याचा उपयोग होईल. पण आता सध्याची लॉकडाऊनच्या कंडिशनमुळं पण ठीक आहे, मी जर एकटा बोलत असलं तरी तुम्ही मला कमेंट करू शकता, त्याच्यामध्ये कमेंट देऊ शकता की ॲक्च्युली कशा प्रकारे याला डेव्हलप केलं गेलं पाहिजे. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज फिजिक्स. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, व्हॉट इज फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स. त्याला मराठीमध्ये तुम्हाला माहिती असेल मराठीमध्ये काय म्हणतात. सो इन मराठी इज कॉल्ड एज भौतिकशास्त्र. मराठीमध्ये त्याला भौतिकशास्त्र म्हणतात. माझा क्वेश्चन आहे की व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय. 2 मिनिटाला व्हिडिओला पॉज करून तुम्ही 2 मिनिटं विचार करू शकता की फिजिक्स काय. सो व्हॉट इज फिजिक्स बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. ओके, काय सांगता येईल. कोणी म्हणेल सर फिजिक्स म्हणजे आपल्या वॉट एव्हर स्टडी इन फिजिक्स इज नॅचरल सायन्स. व्हेरी गुड. Those students are giving the answer physics is a natural science, study of natural science. It's correct answer. So what is physics? It is a branch of science. It is a branch of science. Branch of science. Science. Actually, and not only it is a science, it is a natural science. Natural science which deals with the study of मग त्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत. तर नॅचरल सायन्स मध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत. सो इट इज द स्टडी ऑफ ॲक्च्युअल whenever this universe is built at the time there is a two formations, one is a matter and another is a antimatter. So in physics whatever we study in natural science, that is the deals with the study of matter, not of antimatter. I am saying that only matter, its motion, that means matter's motion, and its behavior in space and time. We actually discuss about that space and time in next lecture. So how many dimensions are there. Actually what we call as a space, as a time is the dimensions we already discussed, or we discuss on that. Okay, so what is physics. It is a branch of natural science which deals with study of matter, its motion and its behavior in space and time. Also study of related entities. What are those entities? Like energy and force. Energy and
ऑब्जेक्ट्स या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर फिजिक्स म्हणजे ॲक्च्युली कम्युनिकेट करणं नेचरबरोबर. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर अल्बर्ट आइन्स्टाईनने असं सांगितलं की फिजिक्स काय आहे, तर एकदम साध्या सोप्या भाषेत सांगितलं देवाची माहिती करून घेणं म्हणजे फिजिक्स, याला म्हणायचं असतं फिजिक्स. होप सो सगळ्यांना समजलं असेल की व्हॉट इज फिजिक्स. एकदम सिंपल डेफिनेशन, म्हणजे कुठेही विचारली जाणार नाही, पण ॲज अ तुम्ही जर 11वी आणि 12वीला तुम्ही ॲडमिशन घेताल, इफ यू आर द स्टुडंट्स ऑफ 11th and 12th standard anyone and you are going to any other places, then at the time a well educated person asking the questions about what is physics, एक चांगला शिकलेला माणूस तुम्हाला क्वेश्चन विचारेल की फिजिक्स म्हणजे काय, मग त्यावेळेस तुम्ही काय सांगणार. एकदम सिंपल सांगायचं, म्हणजे असं नाही सांगायचं ना फिजिक्स म्हणजे वी नो अबाउट दी और वी फाइंड व्हॉट इज गॉड. ॲक्च्युअली तसं नका सांगू, एक सायंटिफिक वी नो दी टेक्निकल लँग्वेज. सो टेक्निकल लँग्वेजसाठीच आपण 11वी ॲडमिशन घेतलं आहे. या टेक्निकल लँग्वेजमध्ये आपल्याला सांगायचं आहे. सो व्हॉट इज फिजिक्स? इट इज अ ब्रांच ऑफ नॅचरल सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर अँड study of matter, its motion, its behavior in space and time, and also its related entities like energy and force. Energy and force. This is called as a physics. आता या फिजिक्सच्या काही ब्रांचेस पण म्हणजे असं नाही का फिजिक्स का तयार केलं आज सगळ्यांना माहीत झालं, असं कधी झालं नाही. फिजिक्स असं डेव्हलप अजिबात नाही झालं. फिजिक्स हे जनरली डेव्हलप झालं, त्याला खूप साऱ्या सायंटिस्टचं डिवोशन्स आहेत. ओके, त्यानंतर खूप सारा काळ याच्यामध्ये गेला आहे, म्हणजे भरपूर सारे वर्ष गेले, काही 500-600 वर्ष सुद्धा गेले असतील. त्या पूर्ण हिस्ट्रीमधून फिजिक्स हा जनरली डेव्हलप झाला. एक परफेक्ट फिजिक्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. आता त्या फिजिक्सच्या ॲप्लिकेशन म्हणजे 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये जे आपण फिजिक्स शिकणार आहे, ॲक्च्युली ते क्लासिकल फिजिक्स आहे 11th स्टँडर्डसाठी. 12th स्टँडर्डसाठी जे फिजिक्स शिकणार आहे थोडंसं मॉडर्न फिजिक्स आहे. त्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये गेला, स्पेस रिसर्चमध्ये गेला, तुम्ही मेडिकल सायन्समध्ये गेला, मेडिकल सायन्समध्ये सुद्धा ECG असेल, इलेक्ट्रोकार्डिओग्राम्स असेल, त्याच्यानंतर तुमच्यावालं कुठलाही मेडिकल इन्स्ट्रुमेंट घ्या, रेडिओथेरपी असेल, कॅन्सरवर असणारी थेरपीज, या भरपूर साऱ्या थेरपीजसाठी म्हणजे ती पण तुमच्यावाली अल्ट्राव्हायोलेट रेंजची सुद्धा थेरपी येऊ शकते. त्या संपूर्ण थेरपीमध्ये तुम्ही फिजिक्सचा, त्या कन्स्ट्रक्शनच्या, बेसिक कन्स्ट्रक्शनचा, 11th आणि 12th स्टँडर्डच्या बेसिक सब्जेक्टचा तुम्ही इथं वापर करू शकता. त्यामुळे जनरली असं म्हणलं जातं की 11th नाही मग 12th स्टँडर्डमध्ये ज्याचा फिजिक्सचा स्कोर सगळ्यात बेस्ट असेल, ज्याचा फिजिक्सचा स्कोर सगळ्यात बेस्ट असेल, तो करिअरमध्ये सक्सेस होत असतो. एक कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. मग तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या, तुम्ही मेडिकलला ॲडमिशन घ्या, पण तुमच्यावाला फिजिक्सचा स्कोर म्हणजे एक ॲक्च्युअली थिअरी आहे की फिजिक्सचा स्कोर हा तुमचा बेस्ट झाला पाहिजे. म्हणजे जर फिजिक्सला तुम्हाला अबोव्ह 50 अबोव्ह इन ॲव्हरेज पकडतो मी, ॲव्हरेजमध्ये तुम्हाला अबोव्ह 50 मार्क्स असायला पाहिजे कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. ओके, आता या फिजिक्सच्या ब्रँचेस किती आहेत, त्या ब्रँचेस विषयी आपण डिस्कस करणार. आता या फिजिक्सच्या ब्रँचेस जे आहेत हे सगळ्यांना समजलं असेल, मी याला रफ करतो कारण मला आता बरंच पूर्ण बोर्ड लागणार आहे. मग या फिजिक्सच्या ब्रँचेस किती आहेत मी इथे लिहून घेतो मी, ब्रँच ऑफ फिजिक्स. सो नाव वी विल डिस्कस अबाउट द ॲक्च्युअल ब्रँच ऑफ फिजिक्स. So here is थोडासा चार्ट मोठा होईल पण असो. मग या फिजिक्सच्या ब्रँचेस आहेत. फर्स्ट ब्रँच आहे क्लासिकल. फर्स्ट ब्रँच क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्स. सेकंड ब्रँच आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. थर्ड ब्रँच आहे हीट अँड थर्मोडायनामिक्स. हीट अँड थर्मोडायनामिक्स. फोर्थ ब्रँच आहे त्याच्यावरती ऑप्टिक्स. फिफ्थ ब्रँच आहे जनरली फिफ्थ ब्रँच पर्यंत घेणार आहे. त्याच्यावरती फिफ्थ ब्रँच जे आहे ती आहे मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्स. लास्ट
लास्ट ब्रँच जी आहे ती आहे क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स ही ॲक्च्युअली लास्ट ब्रँच आहे, पण ही लास्ट ब्रँच तुम्हाला आता सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणजे आता जेव्हा आपण 11-12 पूर्ण फिजिक्स विषयी डिस्कस करणार आहोत त्या ॲक्च्युअली या 5 टॉपिक विषयीच आपण फिजिक्समध्ये डिस्कस करणार आहोत. क्वांटम मेकॅनिक्स ही ॲक्च्युअली ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाणार, तुम्ही BSc ला गेले, पण जनरली होप सो BSc ला कोणी जाऊ नका, पण BSc ला गेले तिथं क्वांटम मेकॅनिक्स असेल, टेक्निकल रिसर्चला गेले सगळ्या ठिकाणी क्वांटम मेकॅनिक्सवरती म्हणजे जनरली असं म्हणलं जातं की आत्ताचं जे युग चाललं आहे ते क्वांटम मेकॅनिक्स आहे. त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत क्वांटम मेकॅनिक्स तुम्हाला थोडे लेक्चर्स जनरली द्यायचं. आता आपण बघणार आहोत की क्लासिकल मेकॅनिक्स. मग आता आपला जो 11-12चा पूर्ण टॉपिक आहे, हा पूर्ण टॉपिक ह्या 5 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे, 5 ब्रँचेसमध्ये डिवाइड केला आहे. मग क्लासिकल मेकॅनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, हीट अँड थर्मोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. आता क्लासिकल मेकॅनिक्समध्ये कुठले टॉपिक येणार आहे? क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पहिला टॉपिक आहे मॅथमॅटिकल मेथड्स. पहिला आहे मॅथमॅटिकल मेथड्स अँड स्केलर वेक्टर. दुसरा टॉपिक जो आहे तो आहे याच्याला कायनेमॅटिक्स. त्यानंतर थर्ड जो टॉपिक आहे तो आहे याच्याला लॉज ऑफ मोशन. त्यानंतर याच्याला फोर्थ जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, कायनेमॅटिक्स, मॅथमॅटिकल मेथड्स. त्यानंतर याच्याला फोर्थ जो टॉपिक आहे सेंटर ऑफ मास अँड कोलिजन्स. ॲक्च्युअली हा पूर्ण सिलेबसच मी तुम्हाला फिजिक्सचा लिहून देतोय. म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पहिला चॅप्टर असेल तुम्हाला ॲक्च्युअली कुठेही तुम्हाला बुक्समध्ये असेल क्लासिकल मेकॅनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, हीट अँड थर्मोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स हे कुठेही बुकमध्ये नसेल तर बुकमध्ये तुम्हाला डायरेक्ट चॅप्टरची नावं असणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतोय की ते चॅप्टर कुठल्या फिजिक्सच्या ब्रँचमध्ये आणि त्यानंतर त्या ब्रँचचा अभ्यास आपण कुठल्या म्हणजे आपली जी मेंटली थिंकिंग पाहिजे ती मेंटली थिंकिंग ब्रँच वाईज आपली डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. पण हे पूर्ण चॅप्टरसाठी म्हणजे ह्या ब्रँचसाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणारी थीम, इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणारी थीम, हीट अँड थर्मोडायनामिक्सच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणारी थीम, ऑप्टिक्सच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणारी थीम आणि मॉडर्न फिजिक्सच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी लागणारी थीम, या सगळ्या थीम्स म्हणजे 5 थीम्स आपल्याकडे असणार आहे आणि त्या 5 थीम्सवरती आपण हे सगळ्या चॅप्टरचे प्रॉब्लेम सोबत सांगणार आहोत. होप सो सगळ्यांना हे समजलं असेल. ओके, सो क्लासिकल मेकॅनिक्स मधला पहिला चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स, कायनेमॅटिक्स, लॉज ऑफ मोशन, सेंटर ऑफ मास अँड कोलिजन. त्यानंतर आहे वर्क पॉवर अँड एनर्जी. त्यानंतर याच्यावर जो फोर्थ टॉपिक आहे तो मॅथमॅटिकल मेथड झाला, कायनेमॅटिक्स, लॉज ऑफ मोशन, सेंटर ऑफ मास अँड कोलिजन, वर्क पॉवर अँड एनर्जी. त्यानंतर याच्यावर फोर्थ टॉपिक आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आहे हा कायनेमॅटिक्स मध्ये येतो पण मी जनरली त्याला सेपरेट घेऊन टाकतो. त्यानंतर याच्यावर येऊन जातो रोटेशनल मोशन. त्यानंतर याच्यावर पुढचा टॉपिक असतो ग्रॅव्हिटेशन. हा ऍक्च्युअली तुमचा 10th मध्ये झालाय हा ग्रॅव्हिटेशन, याच्याला ऍडव्हान्स पार्ट आपण घेणार आहोत. त्यानंतर याच्यावर दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे ऑसिलेशन. त्यानंतर येऊन जातो याच्यावर फ्लुइड मेकॅनिक्स. त्यानंतर याच्याला लास्ट टॉपिक असतो तो म्हणजे वेव्ह थिअरी. सो हे एवढे सारे टॉपिक्स आहे या एका सेक्शनमध्ये क्लासिकल मेकॅनिक्समध्ये. मॅथमॅटिकल मेथड्स हा तुम्हाला 11th स्टँडर्डला आहे, कायनेमॅटिक्स हा 11th स्टँडर्डला आहे, लॉज ऑफ मोशन हा सुद्धा 11th स्टँडर्डला आहे, सेंटर ऑफ मास अँड कोलिजन 11th स्टँडर्ड, वर्क पॉवर एनर्जी 11th स्टँडर्ड, सर्क्युलर मोशन 11th स्टँडर्ड, रोटेशनल मोशन हा टॉपिक तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे, ग्रॅव्हिटेशन हा 11th स्टँडर्डला आहे, ऑसिलेशन हा 12th स्टँडर्डला आहे, हा 11 प्लस 12th स्टँडर्ड आहे आणि त्यानंतर वेव्ह थिअरी दिस इज ऑल्सो इन 12th स्टँडर्ड. ओके, हे सगळे म्हणजे 3 आणि 3 6 आणि 9 आणि हे 11 टॉपिक एका सेक्शनमध्ये क्लासिकल मेकॅनिक्समध्ये
म्हणून जेवढे क्लासिकल मेकॅनिक्सला खूप स्कोप आहे, म्हणजे तुम्हाला क्लासिकल मेकॅनिक्समध्ये बऱ्यापैकी तुमचे चॅप्टर्स हे कव्हर होत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, महत्त्वाची गोष्ट, जर तुमचा क्लासिकल मेकॅनिक्सवरती हँड असेल, क्लासिकल मेकॅनिक्स जर तुमचा स्ट्रॉंग असेल, तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी एकदम लॉलीपॉप जाणार आहे, तुम्हाला हीट अँड थर्मोडायनॅमिक्स एकदम लॉलीपॉप जाणार आहे, तुम्हाला ऑप्टिक्स एकदम लॉलीपॉप असेल आणि तुम्हाला मॉडर्न फिजिक्स एकदम लॉलीपॉप असेल. असं म्हणतात की फिजिक्स डेव्हलप कुठून झालं, तर फिजिक्स डेव्हलप झालंय क्लासिकल मेकॅनिक्स पासून. त्यानंतर ते पुढे शिफ्ट झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये, पुढे शिफ्ट झालं हीट अँड थर्मोडायनॅमिक्समध्ये, पुढे शिफ्ट झालं ऑप्टिक्स सेक्शनमध्ये, पुढे शिफ्ट झालं मॉडर्न फिजिक्समध्ये. हे ॲक्च्युअल आहे फिजिक्स सेक्शन. ओके, आता पुढे जाऊ. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये चॅप्टर्स तुमचे कोणते, हे 11th स्टँडर्डच्या चॅप्टर विषयी बोलतोय, म्हणजे हे जे आहे सगळे फंडामेंटल फिजिक्समध्ये येऊ शकतात. यानंतर याचा सेकंड टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये चॅप्टर्स किती येतात ते सांगतो. यामध्ये पहिला चॅप्टर असतो इलेक्ट्रोस्टॅटिक्स. त्यानंतर यातील दुसरा चॅप्टर असतो करंट इलेक्ट्रिसिटी. थर्ड चॅप्टर असतो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर याचा पुढील टॉपिक असतो मॅग्नेटिझम. त्यानंतर याचा पुढचा टॉपिक असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यानंतर याचा पुढील टॉपिक असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचा जो आपला सेक्शन लास्ट टॉपिक आहे त्याला अल्टरनेटिंग करंट. हे पूर्ण एनसीईआरटी बेस्ड आहे, एनसीईआरटी बेस्ड आपण घेणार. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये फर्स्ट टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये हे पूर्ण चॅप्टर एका फ्लोमध्ये शिकवले जाणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक हा 11+12 म्हणजे जे सगळे चॅप्टर्स हे 11+12 आहे. पूर्ण चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचा. इट इज ॲक्च्युअली सोल ऑफ फिजिक्स, म्हणजे याच्याशिवाय फिजिक्स पूर्णच होऊ शकत नाही. हे सगळे टॉपिक जे आहेत ते 11th आणि 12th साठी आणि जास्तीत जास्त वेटेज आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी एकदम सोपी. म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्समध्ये तरी प्रॉब्लेम्स चॅप्टर जास्त आहे, याला वेटेज कंपॅरेटिव्हली इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीपेक्षा कंपॅरेटिव्हली वेटेज कमी आहे. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये आणि क्वेश्चन्स सुद्धा याचे डिफिकल्ट असतात. बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन्स हे डिफिकल्ट जातात, पण घाबरू नका, क्वेश्चन्स आपण इझी घेणार, टेन्शन तुम्ही त्याची घ्यायची. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये प्रॉब्लेम्स हे डायरेक्ट विचारले जातात. म्हणजे असं नाही की प्रॉब्लेम्स तुम्हाला फिरून विचारले, प्रॉब्लेम्स डायरेक्ट असेल. क्वेश्चन बऱ्या प्रकारे त्याच्यावर जे आन्सर असतं ते क्वेश्चनमध्येच असतं, फक्त ते सापडावं लागतं आणि ते सापडण्यासाठी मी तुम्हाला जे ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे. ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये परत सांगतो. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड अल्टरनेटिंग करंट. आता हीट अँड थर्मोडायनॅमिक्समध्ये दोन चॅप्टर आहेत. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, सेकंड आहे रेडिएशन, and last one heat and thermodynamics. Thermodynamics. आता याचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, रेडिएशनचा आणि थर्मोडायनॅमिक्सचा याचा बराचसा पार्ट हा तुमच्याला केमिस्ट्रीमध्ये कव्हर झालेला असतो. बराचसा पार्ट हा केमिस्ट्रीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला हा केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये डिफरन्स कुठे आहे ॲक्च्युली हा मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला कोणत्या पार्टचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला इथे सांगितलं. ओके, आता पुढचा सेक्शन आहे ऑप्टिक्स. तर ऑप्टिक्समध्ये एकदम दोन चॅप्टर येतात. ऑप्टिक्समध्ये दोन, रे ऑप्टिक्स and last one wave optics. Ray optics and
वे ऑप्टिक्स. दोनच चॅप्टर, 2 क्वेश्चन असतात, केलाच पाहिजे असं काही नाही, पण जनरली सगळ्यांनी करायचं. 2च क्वेश्चन असतात, एक वे ऑप्टिक्स वरती क्वेश्चन असेल, एक वे ऑप्टिक्स वरती क्वेश्चन असेल. आणि तसं बघायला गेलं तर रे ऑप्टिक्सचा आणि वे ऑप्टिक्स शिकण्यासाठी बऱ्यापैकी सोपं आहे. तुम्हाला 9th आणि 10th मध्ये बऱ्यापैकी झाला असेल. वे ऑप्टिक्स हा तुमच्यावाला 12th मध्ये आहे, रे ऑप्टिक्स हा तुमच्यावाला 11th मध्ये आहे. 2च क्वेश्चन विचारले जातात, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता ह्या मॉडर्न फिजिक्सचे 2 पार्ट केले गेले. या मॉडर्न फिजिक्सचे 2 पार्ट्स म्हणजे तर मॉडर्न फिजिक्सचे 2 पार्ट्स आहे. एक आहे त्याच्यावाला फर्स्ट सेक्शन त्याला म्हणतो, दिसत असेल सर्वांना. मॉडर्न फिजिक्सचे 2 टॉपिक आहे. एक आहे ॲटॉमिक अँड न्यूक्लियर स्टडी. न्यूक्लियर स्टडी याच्यामध्ये 2 चॅप्टर्स आहेत. चॅप्टर नंबर 1 ॲटम्स मॉलिक्युल्स, ॲटम्स मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर. सगळ्यांना मॉडर्न फिजिक्स मध्ये ॲटम्स, ॲटॉमिक अँड न्यूक्लियर स्टडी घेणार आहोत. त्याच्यामध्ये 2 ॲटम्स मॉलिक्यूल अँड न्यूक्लियर. बऱ्यापैकी केमिस्ट्री मध्ये हा सुद्धा झालाय, ॲटम्स मॉलिक्यूल अँड न्यूक्लियर. त्यानंतर याच्यावर दुसरा टॉपिक असेल इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. फोटॉन्स तो इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्सला बेस म्हणतात क्वांटम मेकॅनिक्स. समजून घ्या. म्हणजे मॉडर्न फिजिक्स नंतर आपण पुढे जाणार आहोत क्वांटम मेकॅनिक्स मध्ये 11th 12th ला नाही, 12th नंतर. ओके. सो इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्स मध्ये आपण एक क्वांटम मेकॅनिक्सची ट्रेलर आहे ज्याला म्हणतो मी, तो ट्रेलर आपण क्वांटम मेकॅनिक्सचा इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉन्स मध्ये बघणार आहोत. त्यानंतर याच्यावर म्हणजे मॉडर्न फिजिक्सचे 2 पार्ट केले. एक ॲटॉमिक आणि न्यूक्लियर स्टडी. ॲटॉमिक अँड न्यूक्लियर स्टडी. ॲटॉमिक अँड न्यूक्लियर स्टडी मध्ये 2 चॅप्टर्स, ॲटम्स मॉलिक्यूल अँड न्यूक्लियर आणि इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. आणि याच्यावर दुसरी ब्रँच जी आहे म्हणजे मॉडर्न फिजिक्सला 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. एक ॲटॉमिक्स अँड न्यूक्लियर स्टडी आणि दुसरा याच्यावर इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे बऱ्याच प्रकारे इलेक्ट्रॉनिक्सचं बेसिक म्हणजे असं म्हणतात की इलेक्ट्रॉनिक्स ऍक्च्युली हे बिंदू आहे फिजिक्सचं. म्हणजे फिजिक्स इज द फादर अँड मदर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स असं सुद्धा म्हणतो. सो इलेक्ट्रॉनिक्समध्ये चॅप्टर घेणार आहोत ते आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. आणि याच्यावर दुसरा चॅप्टर जो आहे सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. आणि याच्यावर दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे स्पेस कम्युनिकेशन. स्पेस कम्युनिकेशन. आता समजून घ्या, स्पेस कम्युनिकेशन तुम्हाला नवीन पॅटर्न नुसार 11वीला आहे आणि सेमीकंडक्टर डिव्हाइस अर्धा पार्ट 11वीला, ॲडव्हान्स पार्ट त्याच्यावाला 12वीला मिळतो. आता दिस इज द फिजिक्स यू आर स्टडी इन 11th and 12th स्टँडर्ड. 2 वर्षासाठी आपल्याला ह्या पूर्ण याचा अभ्यास करायचा आहे. मग यानुसार आता प्लॅनिंग आपल्याला बनवायचं. मग आता पहिल्यांदा आपण जो सेक्शन घेणार आहोत तो सेक्शन म्हणजे आपल्याला फंडामेंटल फिजिक्सचा म्हणजे आपले फाउंडेशन कोर्स आहे. त्या फाउंडेशन कोर्ससाठी जसं की एखादा जर आपल्याला काही बिल्डिंग बनवायची असेल तर बिल्डिंग बनवण्यासाठी आपल्याला काही बेसिक मटेरियल्स लागतं, मटेरियल्स प्रोव्हाइड करावं लागते. मग ती एखाद्या वेळेस त्याच्यावर स्टील असेल, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती बिल्डिंग मटेरियल बनवण्यासाठी काय काय लागतं, स्टील लागतं, वाळू लागते, विटा लागतात, हे सगळं मटेरियल जमा करावं लागतं. त्यानंतर बिल्डिंगचं काम हळूहळू चालू होतं. मग आता ही फिजिक्स म्हणजे काय आहे, बिल्डिंग ही आपल्याला बिल्डअप करायची. म्हणजे फिजिक्स आता शिकायचं जर असेल तर फिजिक्स शिकण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला शिकावं लागेल. ॲक्च्युली असं म्हणतात की मॅथमॅटिक्स इज द ब्रिज विच इज कनेक्टेड द फिजिक्स टू द नेचर. फिजिक्स आणि नेचरमध्ये कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर जो ब्रिज आहे तो ब्रिज म्हणजे मॅथमॅटिक्सचा. म्हणून आपल्याला पहिला टॉपिक जो आहे तो पहिला टॉपिक आपण घेणार आहोत मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. ओके. सो उद्यापासून आपण म्हणजे मी हे पहिलं लेक्चर दिलं तुम्हाला फिजिक्सच्या बेसिक क्रायटेरिया विषयी सांगितलं. फिजिक्स ॲक्च्युली असतं काय, फिजिक्सचे टॉपिक्स किती शिकायचे, त्या टॉपिक्समधून आता आपण सुरुवात कशाला करणार आहोत, तर सुरुवात ज्याने करणार आहोत तो आहे आपल्याला मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स. मग ह्या मॅथमॅटिकल मेथड्स आणि फिजिक्सला आपण उद्याच्या फ्रेश लेक्चरपासून सुरुवात करू. ओके. थँक्यू आणि स्टे होम सेफ. ओके.